नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आणि त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी. हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे भयंकर व प्रचंड तेजी. पण असं काय घडणार आहे 15 जानेवारी नंतर की ज्यामुळे आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी. मग ही रेकॉर्ड तोड तेजी येण्यामागची कारणे कोणती आहेत आणि ही रेकॉर्ड तोड तेजी आल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव हा या तेजीत 15 जानेवारी नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना हा व्हिडिओ जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी. पण 15 जानेवारी नंतर आपल्या सर्वांना आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड व भयंकर तेजी. ही तेजी येण्यामागची कारणे कोणती आहेत आणि ही तेजी आल्यानंतर या तेजीत सोयाबीनचा बाजारभाव हा 15 जानेवारी नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ती बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या 5,000च्या वर जाऊन पोहोचली. सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला काही बाजार समित्यांमध्ये तर 5,100 5,200 पर्यंत सुद्धा पोहोचलाय. पण इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी काय येणार आहे याची महत्त्वाची 3 कारणं आहेत. ती 3 कारणं समजून घ्या. तर 15 जानेवारी नंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यामागचं जे सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे ते कारण आहे मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन खरेदी. होय मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये जी भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी होत आहे तर याच्यामुळं काय की त्या ठिकाणी सोयाबीनची आवक ही बऱ्यापैकी झाली. मग 15 जानेवारी नंतर आपल्याला भावांतर योजना समाप्त होताना दिसणार. मागच्या वेळी जेव्हा भावांतर योजना लागू केली होती ती समाप्त केल्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात 300 रुपये प्रति क्विंटलची तेजी आली होती. आणि ही सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की 15 जानेवारी नंतर भावांतर योजना मध्य प्रदेशमध्ये बंद होणार असल्यामुळे सोयाबीनच्या भावात आपल्याला याही वर्षी 300ची तेजी प्रति क्विंटल मागं कमीत कमी येताना दिसू शकते. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की आता नवीन फंड अलॉटमेंट ही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात होत आहे. 15 जानेवारी नंतर या फंड अलॉटमेंटचा आपल्याला त्या ठिकाणी परिणाम होताना दिसेल. शिवाय अमेरिकेने जेवढे काही कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहेत त्याची डिलिव्हरी वेगानं 15 जानेवारीनंतर सुरू होणार आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे. आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती सोयाबीनचे भाव भयंकर वाढणार आहेत व यामुळे देशातील सोयाबीनचे भाव सुद्धा भयंकर वाढणार आहेत. हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे 15 जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी.
त्यानंतर तिसरं आणि शेवटचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशामध्ये सोयाबीनचं यंदाचं उत्पादन अत्यंत कमी असल्यामुळं 15 जानेवारीनंतर सोयाबीनची जी मागणी आहे ती तर वाढत जाईल, परंतु जी होणारी आवक आहे ती मात्र प्रचंड घसरणार आहे। याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात गॅप जो तयार होणार आहे, हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे। तर या 3 महत्त्वाच्या कारणांमुळे 15 जानेवारीनंतर आपल्या सर्वांना सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येताना दिसणार आहे। आणि ही जी तेजी आहे, तर या तेजीत सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जर 5,500 पर्यंत पोहोचताना दिसला तरी आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग अशा परिस्थितीत आपण सोयाबीनची विक्री ही कधी करायची? तर लक्षात घ्या, अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं जास्त लोभ धरायचा नाही। 5,500च्या आसपास भाव पोहोचला की तिथं सोयाबीन विक्री सुरू करायची आणि प्रत्येक तेजीत थोडी करून सोयाबीन विक्री केली तर आपल्या सर्वांना एक योग्य दर मिळेल, अनुकूल दर मिळेल व आपला फायदा कुठेतरी होऊन जाईल। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहताना दिसेल, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार।